या तिखट पिठाच्या पुऱ्या ना, मी तुम्हाला खरं सांगते, इतक्या पटकन तयार झाल्या, तितक्याच पटकन संपल्या सुद्धा. कारण तुम्हाला सांगते, गरम-गरम असतानाच या तिखट मिठाच्या पुऱ्या ना, निम्म्यापेक्षा जास्त संपलेल्या आहेत. आता डब्यात ठेवू किती आणि किती दिवस टिकवू हाच मला खरं प्रश्न पडला. बनवायला खरंच खूप सोप्या आहेत आणि ना खायला तर त्याहून सुद्धा खमंग आहेत. या तिखट मिठाच्या पुऱ्या एकदा तुम्ही बनवल्या, की 8-10 दिवस तरी आरामात टिकतात. कापण्या तर आपण बनवतच असतो, पण असं थोडंसं तिखट एखादा पदार्थ असेल ना, तर तो सुद्धा आपल्याला आवडतो. म्हणून मग तुम्ही अशा तिखट मिठाच्या पुऱ्या नक्कीच बनवू शकता. आणि खरं सांगू का, मुलांना डब्याला द्यायला सुद्धा खूप सोपं पडतं किंवा मध्ये-आधी मुलांना जेव्हा खाऊ-खाऊ करतात ना, त्यावेळेस सुद्धा तुम्ही 1-2 पुऱ्या अशा हातात दिल्या त्यांच्या खायला ना, तरी सुद्धा त्यांचं समाधान होतं, कारण तितक्याच त्या चटपटीत लागतात. तर चला सुरुवात करूयात. तर फार काही अवघड नाहीये. तर सगळ्यात आधी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे, जे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता. तर 1 गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे आणि आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे ते हिरव्या मिरच्या घेतल्यात. 1 छोटा चमचा भरून जिरं घेतलं. हे वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना जर ते बारीक होत नसेल ना, तर तुम्ही थोडंसं इथं पाणीसुद्धा वापरू शकता. कारण खूप कमी वाटण आहे ना, लवकर असं बारीक होणार नाही, म्हणून इथं मी पाणी वापरलं. तिखट मिठाच्या पुऱ्या बनवण्याची ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते खरं तर. पण ना, ही एक पारंपरिकच पद्धत आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करते. तरीसुद्धा या खूप खुसखुशीत होतात. म्हणजे एक्स्ट्रा असं आपल्याला यामध्ये तांदळाचंच पीठ घाला किंवा रवा घाला अशी अजिबात गरज पडत नाही. इथे मी 2 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. जर तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं नसेल, घ्यायचं नसेल, तर 1 वाटी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इथे घेऊ शकता. आणि अर्धी वाटी बेसन लागणार आहे. आणि उगीचच 3 पिठं घेतलीत म्हणून एखादं 4थं पीठ असायला हवं, म्हणून एक्स्ट्रा पीठ खरं घ्यायची गरज नाही. पण हवंच असेल ना, तर तुम्ही ह्यामध्ये बाजरीचं पीठ सुद्धा घालू शकता किंवा थोडंसं तांदळाचं पीठ घाला. आता याला मोहन आपल्याला घालायला हवं. आधी पिठं मिक्स करून घेतली आणि फक्त एक 3 ते 4 चमचे, पोह्याचे 3 ते 4 चमचे कच्चं तेल घातलेलं आहे. गरम करून घ्यायची गरज नाही. फक्त यामुळे काय होईल, आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खूप तेलकट होणार नाहीत. कमी तेलकट अशा पुऱ्या आपल्या तयार होतील. तर हे मोहन जे घातलेलं आहे ते आपण याला चांगलं चोळून घेऊयात पिठांना आणि यानंतर जे उरलेलं साहित्य आहे ते सुद्धा घालून घेऊ. तर आता मोहन लावून झालं की यामध्ये चवीपुरतीचं मीठ आपल्याला घालायचं आहे. सोबतच इथं मी हिंग घालणार आहे. हिंगाने खूप छान स्वाद येतो खरं तर, आवर्जून घाला. 1 मोठा चमचा भरून इथं मी ओवा घेतलेला आहे आणि रंगासाठी, तिखटासाठी यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे. हळद मी घालणार नाही, हळदीने थोडासा डार्क रंग येतो पिवळसर. आणि सोबतच इथे मी धनेपूड घातली आहे. जिरं आपण आधीच घातलं होतं. भरपूर तीळ यामध्ये घालायचे आहेत, कारण आत्ता पावसाळा आहे, थोडीशी थंडी असते आणि तीळ खरं शरीराला चांगले असतात, म्हणून भरपूर तीळ तुम्ही घालू शकता. आता घातलेले हे सगळे कोरडे साहित्य आधी आपण चांगले मिसळून घेऊयात आणि यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर घालायची. हवं असेल तर यामध्ये थोडी अशी बारीक चिरून तुम्ही मेथी जी असते ना, मेथी सुद्धा घालू शकता. स्वच्छ धुवायची, बारीक चिरून घ्यायची पाणी आणि मग झाली मेथी पुरी सुद्धा इथे तयार होती. मेथी पुरी अशी वेगळी काही नसते. आता यामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं, हे संपूर्ण वाटण यामध्ये घालायचं आहे. तर आता आपण काय करूयात, घातलेलं हे सगळं साहित्य ना हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एकदा का मिक्स झालं की यानंतर मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. आता आपण सुरुवातीला काय केलं की मोहन आपण कच्चंच घातलं होतं की नाही, म्हणून मग आता काय करायचं, कोमट पाण्याने हे कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. तर खूप गरम सुद्धा पाणी नको, हलकंसं कोमट आपल्याला पाणी हवं आहे, की आपल्याला मळताना सुद्धा अजिबात त्रास व्हायला नको, अगदी सहज मळता यायला हवे. मग यामुळे बघा खमंग पुऱ्या होतात. आता मी इथं पाणी हे कोमट का वापरलं, तर आपण ज्वारीचं पीठ घेतलंय की नाही, तर ज्वारीचं पीठ जर तुम्ही असं छान गरम पाण्याने मळून घेतलं तर छान ते सॉफ्ट होतं, लाटताना सुद्धा सोयीस्कर पडतं. तसं तर आपण गव्हाचं पीठ घेतलेलंच आहे, त्याच्यामध्ये भरपूर चिकटपणा असतो. इव्हन बेसनमध्ये सुद्धा खूप चिकटपणा असतो. पण जर तुम्ही थोडं तरी अगदी हलकंसं कोमट पाणी वापरलं ना, तर पुऱ्या बघा व्यवस्थित लाटता सुद्धा येतात आणि तळल्यानंतर छान खुसखुशीत सुद्धा होतात. इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे. खूप सैलसर मळायचं नाही, खूप घट्ट मळायचं नाही, मीडियम कन्सिस्टन्सी असायला हवी, जशी पुरीची आपली असते तशीच. आता फक्त 5-1 मिनिटांसाठी असंच हे कणिक ठेवलं होतं. जास्त वेळ ठेवायचं नाही. अगदी तुम्ही लाटायला लगेच घेतलं तरी सुद्धा चालेल. तर थोडासा तेलाचा हात लावून मी घेतलेला आहे. पुन्हा एकदा 1 अर्धा मिनिटांसाठी ही कणिक मी मळून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला जमेल तशा, म्हणजे अगदी एक चपाती लाटून मग त्याच्या पुऱ्या तुम्ही वाटीने करू शकता किंवा मग 1-1 पुरी लाटायला तुम्हाला सोपं पडत असेल ना, तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता.
पण मी इथे काय केलं, की असे मोठे-मोठे उंडे तयार करून ठेवलेले आहेत. एकाच वेळेस चपातीचं पीठ लाटून घेणार आहे आणि एकाच वेळेस मी असं वाटीने किंवा झाकणाने असे पुऱ्या कट करून घेणार आहे. कसं आपण स्टोअर करून ठेवणार आहोत ना, एक 8-10 दिवसांसाठी. तर मग ते एकसारख्या पुऱ्या दिसायला सुद्धा बऱ्या पडतात. कोणी पाहुणे आले तर पटकन त्या एकसारख्या दिसायला सुद्धा छान वाटतात. चहासोबत तर कमालीच्याच लागतात. आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. बाकीचे आपल्याला कापड ठेवून झाकायचे आहेत. असं प्रॉपर असं झाकण ठेवायचं नाही, झाकणी वगैरे ठेवायची नाही. खूप दडपून ठेवायचं नाही, तर मग पाणी त्याला सुटू शकतं. म्हणून हलकंसं एखादं कापड, एखादा रुमाल तुम्ही ठेवू शकता. आणि आता याला पिठी न लावता आपल्याला तेलाने, जर तुम्हाला गरज पडलीच तर थोडंसं तेल तुम्ही पुसून याला लावू शकता आणि मग ही लाटी आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. तर बघा, असं हलकंसं थोडंसं चिकटलं ना खाली, तर हलकंसं म्हणजे नकळत आपल्याला यामध्ये पोळपाटावरती तेल लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात हे चिकटत नाही. तर या पद्धतीने आपण ही लाटी लाटून घेऊयात. आता पुऱ्या करताना ते काही खूप पातळ नसतात. आता जर तुम्हाला खूप दिवसांसाठी आणि कुरकुरीत हव्या असतील, खूप दिवसांसाठी ठेवायचे असतील, तर थोड्याशा पातळ लाटून घ्या आणि मग तळा. अशा पुऱ्या फुलणार नाहीत, फुगणार नाहीत, पण अशा छान कुरकुरीत होतील आणि जास्त दिवस टिकतील. एखाद्या पदार्थामधला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून गेला तर तो पदार्थ टिकण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि यामुळेच या पुऱ्या तळताना सुद्धा जरा जास्त काळजी घ्यावी लागते. तर बघा, या पद्धतीने जशी चपाती असते, चपातीपेक्षा थोडंसं जाडसरच मी ठेवलंय बरं का. आपली नेहमीची पुरी असते त्यापेक्षा थोडंसं पातळ केलंय. आणि आता याच्या आपण झाकणाने गोल गोल पुऱ्या कट करून घेऊ, म्हणजे एकसारख्या होतील. तर बघा, एकदा लाटलं ना की मग 4-4 पुऱ्या म्हटल्या तरी अगदी सहज आपल्याला कट करून घेता येतात. आणि आता वेगळं काय सांगायचं, जो साईडचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि आपल्या गोल पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. या मी आपलं जे झाकण आहे त्याने करून घेतलेले आहेत, पण साध्या तुम्ही लाटून घेऊ शकता. ती सुद्धा तुम्हाला लाटून दाखवते, म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल. एकाच वेळेस सगळ्या पुऱ्या अशा लाटून ठेवू नका. एकीकडे लाटत राहा, एकीकडे तळत राहा, म्हणजे कसं पटकन तुमचं काम सुद्धा आवरेल. पुरी लाटताना अगदी थेंबभर दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने एकसारखी अशी पुरी इथे लाटून घ्यायची आहे. तर ही सुद्धा पुरी आपण व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आणि आता ही सुद्धा आपण तळून घेणार आहोत. या पुऱ्या आपल्याला जास्त दिवस टिकवायचे आहेत की नाही, मग इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरती आपण छान कडकडीत असं तेल तापून घेतले, म्हणजे अगदीच धूर येईपर्यंत तापवायचं नाही बरं का. थोडंसं कमीच तापलेलं असायला हवं आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आणि अशाच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त दिवसांसाठी तुम्हाला टिकवून ठेवायच्या असतील तर मीडियम फ्लेमवरतीच तुम्हाला या पुऱ्या तळून घ्याव्या लागतील. थोडासा जास्त वेळ लागू शकतो, पण पुऱ्या अतिशय व्यवस्थित तळल्या जातील आणि जास्त दिवस टिकतील सुद्धा. तुम्ही पटापट जर पुऱ्या तळून घेतल्यात ना, तर मग कदाचित थोडीशी शंका राहते की पुऱ्या जास्त दिवस टिकतील की नाही. तर बघा, कसला मस्त रंग आलाय. या साईडने सुद्धा थोडीशी मी तळून घेते आणि एक पुरी तळत आली की नाही की मग दुसरी सुद्धा तुम्ही यावेळेस घालू शकता आणि ती तळून झाली की दुसरी तोपर्यंत व्यवस्थित शेकली जाते. जर कढई मोठी असेल तर मात्र एका वेळेस 2-2, 3-3 पुऱ्या म्हटल्या तरी तुम्ही तळून घेऊ शकता. आणि इथे दुसरी पुरी सुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे, कलर सुद्धा खूप सुरेख आलाय. अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे. तर बघा, मस्त खमंग अशा सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. हलक्याशा गरम आहेत म्हणून ताटात मी ठेवलेल्या आहेत. चांगल्या थंड झाल्या की मग तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आणि तुम्ही इथे बघू शकता पुरी काय खुसखुशीत झालेली आहे. या पुऱ्या अगदी 10-12 दिवस छान टिकतात बरं का. म्हणजे तुम्ही दह्यासोबत खा, मग लोणच्यासोबत खा, एखाद्या चटणीसोबत खा किंवा मग असंच खाल्लं तरी सुद्धा चालेल. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नक्की ट्राय करून पाहाल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.